मैदानावर देखील आज पोलीस स्मृती दिवसाचं आयोजन करण्यात आलं। कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली। यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत आणि प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निमंत्रितांनी पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं। देशात हौतात्म्य प्राप्त झालेले 34 पोलीस अधिकारी आणि 157 पोलीस अंमलदार अशा एकूण 191 वीरांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संदेश वाचन करून श्रद्धांजली वाहिली। कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ चंद्रपुरात पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का आणि जिल्हा परिषदेचे सीईओ पुलकित सिंग उपस्थित होते। परभणी येथील पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृती दिवसाचं आज आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, जिल्हाधिकारी संतोष चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं दीपावली सणानिमित्त माजी वायुसैनिक कल्याण संघटना अर्थात इवान नागपूर संघटनेच्या वतीनं नागपुरातील अजनी चौक येथील अमर जवान शहीद स्मारक येथे एक दिवस सैनिकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला माजी सैनिकांनी दीप प्रज्वलित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळेला मोठ्या प्रमाणात माजी सैनिक यात सहभागी झाले होते। 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंग्स इथं चीनबरोबरच्या संघर्षात 10 पोलिसांनी हौतात्म्य पत्करलं होतं। या निमित्तानं 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो।